लाल दिवा, आलिशान बंगला आणि शहराचा प्रथम नागरिक म्हणून मिळणारा कडक सल्यूट. महाराष्ट्रातल्या 29 महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता अनेक नगरसेवकांना स्वप्न पडले ते हाच मानाचा तुरा मिरवण्याचं. हा मान म्हणजे निवड टायरमध्ये भरलेल्या हवेसारखा आहे. हवा सोडली की संपलं. ज्या महापौर पदासाठी आज राजकीय पक्षांमध्ये एवढी चढावड सुरू आहे, ती खुर्ची प्रत्यक्षात दात नसलेल्या वाघासारखी आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. जगाच्या पाठीवर न्यूयॉर्कचा महापौर अख्खं शहर आपल्या इशाऱ्यावर चालवतो. पोलिसांपासून ते तिजोरीपर्यंत सगळं त्यांच्या हातात असतं. मग आपल्या महाराष्ट्रातल्या महापौरांची अवस्था गुळाच्या गणपतीसारखी आहे का? महापौरांच्या हातात पावर नाही, सहीला किंमत नाही, तर मग तुमच्या शहराची तिजोरी आणि तुमचं भविष्य नक्की कोणाच्या हातात आहे? कोण आहेत हे चार बाहुबली जे पडद्यामागून शहर चालवतात, हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी. तुम्ही पाहताय टीओडी मराठी. निवडणुकांचा धुरळा खाली बसला की चर्चा सुरू होते, ती म्हणजे शहराचा प्रथम नागरिक म्हणजेच महापौर कोण होणार. कुणाच्या गळ्यात महापौराची माळ पडणार, या प्रश्नाचं उत्तर जानेवारी महिन्याअखेरपर्यंत आपल्याला मिळेल. पण एक नागरिक म्हणून आपल्या महापौर पदाचे नेमके अधिकार काय, त्यांची ताकद किती आहे, ते माहिती असणं गरजेचं आहे. याचा अंदाज घेण्यासाठी आपल्याला अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराचं उदाहरण बघावं लागेल. न्यूयॉर्कच्या महापौरांचे अधिकार काय आहेत? न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या निवडीची जगभर चर्चा झाली. अजूनही ती सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचंड सत्तेला हरवून महापौर झालेल्या ममदानी यांचा विजय आपल्या मुंबईतही प्रचाराचा मुद्दा बनला होता. ममदानींच्या विजयानंतर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईचा महापौर खान होणार का असा प्रश्न विचारत ठाकरेवर कुरघोडीचा प्रयत्न केला होता. पण मुंबईचा महापौर आणि न्यूयॉर्क किंवा लंडनचा महापौर यांच्यात जमीन आसमानचा फरक आहे. अमेरिकेत किंवा लंडनमध्ये महापौरांकडे प्रचंड अधिकार असतात. तिथला महापौर हा त्या शहराचा कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO असतो. शहराचं बजेट मांडणं, पोलीस दलांवर नियंत्रण ठेवणं आणि विकासाचे निर्णय घेणं, हे सगळे अधिकार त्यांच्या हातात असतात. एवढंच नाही तर न्यूयॉर्कचे महापौर शहरातील न्यायाधीशांच्या नियुक्त्याही करू शकतात. सोप्या भाषेत सांगायचं तर न्यूयॉर्कचा महापौर हा त्या शहराचा प्रत्यक्ष प्रशासक किंवा बॉस असतो. याच्या नेमकी उलट स्थिती ही आपल्या महापौरांची आहे. महाराष्ट्रातील महापौरांचे अधिकार काय आहेत? मुंबई असो, पुणे असो की नागपूर, महाराष्ट्रातल्या कोणत्याही महापालिकेत महापौरांचे अधिकार हे केवळ शोभेच्या बाहुल्यांसारखे मर्यादित आहेत. आपल्याकडील कायद्यानुसार महापालिकेचा खरा प्रशासकीय प्रमुख हा राज्य सरकारने नेमलेला संधी अधिकारी म्हणजेच महापालिका आयुक्त असतात. महापौर हे निवडून आलेल्या नगरसेवकांचे प्रमुख म्हणून प्रतिनिधित्व करतात, सभागृहाचं कामकाज चालवतात, पण त्यांना प्रशासकीय नस्तीवर किंवा चेकवर सही करण्याचा अधिकार नसतो. वर्षाला हजारो कोटींचं बजेट असलेल्या महापालिकेत महापौरांना स्वतःच्या अधिकारात खर्च करण्यासाठी मिळणारा निधी अत्यंत नगण्य असतो. मग हा प्रश्न उरतो की महापौर शहराचे निर्णय घेत नाहीत तर मग नक्की कोण घेतं? कोणाकडे अधिकार असतात? शहरातील रस्ते बांधायचे असतील, मोठं कंत्राट द्यायचं असेल किंवा जमिनीचे व्यवहार करायचे असतील तर ही ताकद कुणाकडे आहे? तर महापालिकेची खरी आर्थिक आणि कार्यकारी सत्ता ही महापौर या व्यक्तीकडे नसून महापालिकेच्या 4 वैधानिक समित्यांकडे आहे. ह्या 4 समित्या म्हणजे शहराच्या सत्तेचं खरं केंद्र, पॉवर हाऊस आहेत. पहिलं, स्थायी समिती. सर्वात पहिली आणि महत्वाची समिती म्हणजे स्थायी समिती. याला महापालिकेची तिजोरी असंही म्हणतात. ही समिती इतकी शक्तिशाली आहे की आयुक्तांनी मांडलेलं बजेट असो किंवा कोणताही मोठा खर्च करायचा असो, तो स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय होऊच शकत नाही. रस्ते बांधणी, नाले सफाई, मोठे प्रकल्प यासारख्या हजारो कोटी रुपयांच्या प्रस्तावना मंजुरी देण्याचं सर्वाधिकार या समित्यांच्या अध्यक्षाकडे आणि सदस्यांकडे असतात. त्यामुळेच अनेकदा जे जुने जाणते नगरसेवक असतात ते महापौर पदापेक्षा स्थायी समितीचं अध्यक्षपद आपल्याला कसं मिळेल यासाठी जास्त रस्सीखेच करताना बघायला मिळतात. ज्यांच्या हातात स्थायी समिती त्यांच्या हातात शहराचा पैसा, असं समीकरण आहे. दुसरं, सुधार समिती. दुसरी महत्वाची समिती म्हणजे सुधार समिती. मुंबई आणि महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये जमिनीचे भाव गगनाला भिडलेत. अशा वेळी शहराचा विकास आराखडा, भूखंडांचे आरक्षण, महापालिकेच्या जमिनीचे व्यवहार आणि मोकळ्या जागांचं नियोजन करण्याचे अधिकार या सुधार समितीकडे असतात. जमिनीला सोन्याचा भाव असलेल्या शहरामध्ये ही समिती अत्यंत कळीची भूमिका बजावते. तिसरी, शिक्षण समिती. शिक्षण समिती महापालिकेच्या हजारो शाळा, लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची तसंच शैक्षणिक धोरण राबवण्याची जबाबदारी या समितीकडे असते. चौथी महत्वाची समिती म्हणजे बेस समिती. विशेषतः मुंबईच्या बाबतीत ती म्हणजे बेस समिती. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि वीज पुरवठा यांचे निर्णय या समितीद्वारे घेतले जातात. थोडक्यात सांगायचं झालं तर महापौर हे शहराचा चेहरा असतात, पण या समित्या शहराचा मेंदू आणि हात असतात. सध्या राजकीय वर्तुळात जी चर्चा सुरू आहे आणि जी खलबतं सुरू आहे ती केवळ महापौरांच्या नावाची नाहीत, तर पडद्यामागं खरा खेळ सुरू आहे तो या 4 समित्यांवर कोणाचं वर्चस्व असणार यासाठी. कारण महापौर फक्त सभेचे अध्यक्षस्थान भूषवतात आणि फीत कापतात, पण कंत्राट मंजूर करणे आणि कोट्यावधींच्या निधीचं वाटप करणे हे काम स्थायी समितीच्या दालनात होतं. त्यामुळेच आपण म्हणतो की महापौर हे शहराचे प्रथम नागरिक आहेत.
तेव्हा ती गोष्ट सन्मानाच्या हिशोबाने खरी असते, पण अधिकारांना नाही. खरी चावी या 4 समित्यांच्या अध्यक्षांच्या खिशात असते. विशेषतः स्थायी समितीमध्ये आपलं बहुमत असावं आणि अध्यक्ष आपल्याच पक्षाचा असावा, यासाठी भाजप आणि शिवसेना यांसारख्या प्रमुख पक्षांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू असते. सध्याच्या राजकीय स्थितीत महापौरपद कोणाकडे गेलं तरी जो पक्ष या वैधानिक समितीवर ताबा मिळेल तोच खऱ्या अर्थानं शहरावर राज्य करेल. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या महापौरांची गाडी आणि त्यावरील लाल दिवा पाहाल, तेव्हा नक्की लक्षात ठेवा, त्या गाडीचा थाट महापौरांचा असला तरी त्या गाडीत पेट्रोल भरण्याचा चेक मंजूर करण्याचे अधिकार हे स्थायी समितीकडे असतात. तुम्हाला काय वाटतं? लोकशाहीत निवडून आलेल्या प्रतिनिधींकडे अधिकार असावेत की प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे? महापौरांना अमेरिकेप्रमाणे थेट अधिकार मिळायला हवेत का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ मित्रमंडळीला शेअर करा. अशाच अभ्यासपूर्ण स्टोरी पाहण्यासाठी आपल्या टीओडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.